व्यंगचित्रकार म्हणजे समाज मनावर होणाऱ्या आघातांवर मार्मिकतेनं आघात करून होणारे दूरगामी नुकसान कमी करणारा अथवा पूर्णतः भरून काढणारा. अशा समाजात वावरताना निर्माण मूल्य जपणारी मानसिकता तर लागतेच, पण पारदर्शकतेसह न्याय देण्याची ताकदही लागते. फार कमी व्यंगचित्रकारांमध्ये ती असते आणि एखादाच तिचा समर्थ वापर करू शकतो. असेच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर सप्रे. स्वप्नपूर्तीचा हा प्रवास आणि त्यांच्या मनाची उकल. आज या ठिकाणी मी जे बोलतोय ते माझं एकेकाळचं स्वप्न होतं. गेली 30-40 वर्ष मी व्यंगचित्रकारितेत घालवलीत. त्यापेक्षाही अधिक वर्ष केवळ रसिकतेत घालवली. या एवढ्या लांब प्रवासामध्ये एका बाजूने रसिक म्हणून व्यंगचित्रकलेचा आस्वाद घेत असताना आणि समज घेत असताना दुसऱ्या बाजूला यामध्ये काय काय तंत्र गुंतलेली आहेत, काय काय मंत्र गुंतलेली आहेत, या सगळ्या गोष्टींचा खुलासा मनामध्ये साठत असताना हे कधीतरी धन कोणाला तरी सांगावं. उपदेश म्हणून नाही, शहाणपणा म्हणून पण नाही आहे, पण मला जे काही वाटतं ते कोणाला तरी आपल्याला सांगावं असं वाटतं. मुझे कुछ कहना है हा छाप प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर असतो आणि ती संधी मिळणं ही फार भाग्याची गोष्ट असते. बरोबर आहे. ह्या प्रवासात आलेलं एक अवघड वळण म्हणजे निसर्गरम्य वातावरणात मनोहर मासिकातले विनोदी सदर आणि माझ्या मनात घर केलेला कलेचा व्यासंगी विचार, जो आकृतीबंध म्हणून जागा झाला. मला विनोदाची आवड लहानपणापासून होती. हे मी अलंकारिक अर्थाने सांगत नाही आहे, ती माझी गरज होती. शाळेमध्ये एका लहान खेड्यामध्ये एका छोट्या गावी लहान शहरामध्ये शिकत असताना अत्यंत दरिद्री अवस्थेमध्ये एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला माणूस मी लहानशा गावीच वाढलो, जन्मभर राहिलो तिथे. तर त्या वाडीमध्ये आनंदाचे स्रोत कपडे लत्ते आणि उत्तम खाणं हे नशिबी नव्हतं काही, पण मनाला रिझवणारं काहीतरी असावं म्हणून त्यावेळा मनोहर मासिकामध्ये किर्लोस्करांच्या मेवा मिठाई नावाचं एक प्रकारचं सदर येत असेल. त्याच्यामध्ये जोक्स असायचे, त्या काळचे असायचे अर्थात. तर ते वाचायच्या महिन्याला आणि एन्जॉय करायचं. हास्य म्हणून म्हणजे हास्य विनोद हा शोध, आनंदाची गरज आपल्याला लागणारी आणि विनामूल्य आनंद ॲट नो कॉस्ट तुम्हाला मिळतोय, त्याचा स्रोत म्हणून मी त्याच्याकडे वळलो. शासकीय नोकरी हे माझं स्वप्नच नव्हतं, पण एका केरळमधल्या चित्रकारानं मला आव्हान दिलं आणि मी ते स्वीकारलं. सरकारी नोकरी मला अजिबात पटेना आणि जेव्हा सगळे खटके उडायला लागले त्या ठिकाणी असं वाटलं की या ठिकाणी आपलं आयुष्य काही बरोबर जाणार नाही. आपण गेलं पाहिजे, पण काय केलं पाहिजे? कारण माझ्याकडे तांत्रिक शिक्षण नाही, व्यापाराचा कुटुंबात अनुभव नाही आणि तेवढं भांडवल पण नाही आहे. मग काय करावं अशा वेळेला? स्वतःला एक्सप्लॉइट करूनच आपण करू शकतो. आपल्याला देण्यासारखं काय आहे की ज्याच्यामधनं आपल्याला काहीतरी मिळू शकेल? मग त्यावेळेला अचानकपणे मला एका योगायोगाने कार्टुनिंगवरती एका ऑफिसमधल्या माणसाशी बोलत होतो मी. साऊथ इंडियन होता की त्यावेळेला शंकर विकली निघत असेल. शंकरवरती मी तारक करून बोललो की बघा असं असं फार चांगलं आहे. तो केरळवाला होता तो. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हारे मराठी में पेंटर बहुत है, बोले मरा कार्टूनिस्ट नहीं है, वो बहुत दिमाग का काम होता है असं त्यांनी मला म्हटलं. तर मला इतकं लागलं की त्याला मी सांगितलं की मी कार्टूनिस्ट नाही आहे, पण तुला 6 महिन्यामध्ये माझं एक कार्टून पब्लिश झालं मी दाखवतो. आणि मग मी त्या कलेला कोणाचंही मार्गदर्शन नाही या भागामध्ये आणि पेन कोणती वापरतात, साईज काय असतो कागदाचा काही पत्ता नाही, संपादक कोणी ओळखीचं नाही, म्हणून सपाटा काढायचा आणि पेपरला पाठवायचे. आणि 6 महिन्यामध्ये मी ते कार्टून काढून दाखवलं त्याला आणि पब्लिश करून दाखवलं. हे फक्त एक जिद्द. नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की जर हे बीज आपण वाढवलं
तर हा व्यवसाय होऊ शकतो असं मला वाटलं. माझ्या आयुष्यात अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. तो परतवण्यासाठी मी मुंबई गाठली. लोकसत्ता या मुंबईच्या पेपरचा वाचक इथे असताना मी मुंबई पाहिली पण आयुष्यात नव्हती त्यावेळेला त्यांच्यातलं कार्टून एक कुलकर्णी म्हणून कोणी काढायचे दररोजच्या पहिल्या पानावर लक्ष्मणच्या यूस एडिट सारखं. ते कार्टून पाहिल्यानंतर ते बंद झालं. तर मी संपादकांना पत्र लिहिलं की मला ते कार्टून तिथे द्यायचं. बरोबर आहे. ही व्यक्तिगत कहाणी मी इथे सांगतो. याला रेलेव्हन्स काय आहे? हा एक प्रकारचा ट्रॉमा लाईफमधला आहे. बरोबर आहे. काय तो धक्का बघायला म्हणतात लागतो की ज्यांनी माणूस बदलतो, करिअर बदलतो, त्याचं सगळं जीवन पद्धती सुखदुःख बदलतं. असा हा योग माझ्या लाईफमधला कार्टुनिंगचा आलेला आहे. की त्यावेळेला मी त्यांना पत्र लिहिलं साधं की मला कार्टून तिथे बंद झालेलं आहे, आपलं तर मला द्यायची इच्छा आहे, मी व्यंगचित्रकार आहे. तोपर्यंत माझे 20 चित्र फक्त छापले होते. आणि त्यांचं मला पत्र आलं. त्यांनी मला 2 वाक्यात लिहिलं, 4-5 वाक्यात लिहिलं की तुमचं पत्र मिळाले, पण तुम्ही फार दूर राहता, तुम्ही पाठवलेलं व्यंगचित्र इथे यायला 5-6 दिवस लागणार, नंतर ब्लॉक पॅकिंगला दिवस लागणार. बरोबर आहे. छपाईला वेळ लागणार. दरम्यान ती वर्तमान काळातली घटना जी असते ती शिवी होऊन जाणार. आणि वर्तमानपत्रात ताजी बातमी वरती व्यंगचित्र लागतं, म्हणून तुम्हाला सबब काम देता येत नाही असं त्यांनी मला लिहिलं. हे पत्र आल्यानंतर वेड्या माणसासारखा, मूर्खपणासारखा मी ते पत्र घेऊन मुंबईला गेलो. त्यावेळेला ससून डॉक्टरला त्यांचं ऑफिस होतं. हर महाजनी सारखा कडक नावाजलेला संपादक त्या ठिकाणी संपादक होता. त्यावेळेला मी जेमतेम 24-25 वर्षाचा होतो. त्यांच्यासमोर कागद त्यांना मी ठेवला, हे पत्र ठेवलं आतमध्ये जाऊन. त्यांनी वाचल्यावर माझ्याकडे पाहत राहिले. ते काय पाहिजे म्हणे तुम्हाला कळवलं एकदा आम्ही की तुम्हाला काम देता येत नाही म्हणून. म्हणजे सर, हे काम देणं न देणं हा तुमचा अख्तियार आहे. तुम्ही नका मला काम देऊ तुम्ही, आणि ते मागायला मी आलो पण नाही. माझी एक व्यक्तिगत अशी इच्छा होती की तुम्ही हे पत्र परत घ्या आणि मला एका वाक्याचं पत्र द्या की तुम्हाला काम देता येत नाही. ते म्हणाल खुल्यासारखं माझ्याकडे चेहरा, मी पागायला आहे का काय म्हणून बघत राहिले. आणि त्याच्यातही लिहिलेलं आहे आणि याच्यातही काय फरक पडला आहे नाही. मी त्यांना म्हणालो की खूप फरक आहे साहेब. सर, खूप फरक आहे. तुम्ही मला काम ना करू शकता, तुमचा अधिकार आहे तो. पण हे अशक्य नावाचा प्रहार माझ्यासारख्या एका उत्साही आणि महत्वाकांक्षा असलेल्या माणसाच्या महत्वाकांक्षेवरती पाणी ओतण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. बरोबर आहे. मी म्हणतो जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मला ते अशक्य होईपर्यंत मला कोणी आकारू शकत नाही. म्हणून मला माझ्या समाधानाकरता एक वाक्य द्या, तुम्हाला काय फरक पडणार आहे त्यांनी. नाही असं मागे येत नाही, पत्र घेतो, आमच्याकडे रीट नाही म्हणे ते. बरं, मी आता विजय आहे म्हणे, तुम्ही जा. त्यांनी हाकलून दिलं मला. 2-3दा मी गेलो. 4 दिवस गेलो. 4 दिवस गेल्यानंतर त्यांनी 5व्या दिवशी आत बोलवलं. हा काय तमाशा लावलाय म्हणे तुम्ही. बरोबर आहे. म्हटलं साहेब, आता ते तुम्हाला सांगतो मी लिहून देणार नाही, वापस घेणार नाही पत्र. म्हटलं ते पत्र वापस घेऊ नका, दुसरं मला देऊ नका. मला एक तिसरी गोष्ट सांगतो, ती तुम्हाला सहज शक्य आहे, ती लेखी नाही आहे की तुमच्या पट्टेवाल्याला म्हणजे चपराशाला आत बोलून मला धक्के बांधून मारून बाहेर काढा, एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हटलं म्हणजे मी समाधानाने परत जाईल की माझ्या दृष्टीने काही चुकलेलं नाही म्हणून वगैरे. आणि त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एका सेकंदात सांगितलं, ठीक आहे सुरू करा म्हणे, सांगतो होणं तुम्हाला जमणार नाही म्हणून, आणि तुम्हाला 300 रुपये मिळतील. पण माझा पगार त्यावेळेला 240 रुपये होता. व्यंगचित्रकलेत निर्मिती मूल्य आणि छुपे संकेत केवळ साधनेतून शिकता येतात. वैश्विक स्तरांवर कार्य करणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या कामांचा अभ्यास तुम्हाला कल्पकता आणि नेमकेपणा देतो. या कलेची खासियत काय आहे, तर पहिली गोष्ट लक्षात याच्यात घेण्यासारखी जी आहे की ही
काहीतरी एक निर्मितीचं क्षेत्र आहे. सगळ्यात पेंटिंगचं निर्मितीचं क्षेत्र आहे, अनेक नवीन संशोधन निर्मितीचे सगळे क्षेत्र असतात. परंतु या क्षेत्रामध्ये व्यवहारामध्ये जे चालू आहे किंवा जे उघड तुम्हाला जीवन पद्धती दिसतं त्याच्या आत छुपा असलेलं काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवायला लागतं आणि आयडियाच लागतात. बेसिकली चित्र हे त्याचा माध्यम आहे, पण आयडियाशिवाय चित्र नाही. तसं तर फाईन आर्टमध्ये आणि कार्टुनिंग मधला फरक हा आहे ना की फाईन आर्ट मधलं चित्र हे भावनेला अपील करणार आहे. आनंद होतो ते पाहून, सुख होतं, दुःख होतं, वेदना होतात, म्हणजे मनाच्या भावनांचं प्रतिबिंब म्हणजे प्रिंटआउट असतं, ते पेंटिंग असतं काढलेलं. इथं विचारांचा संबंध आहे, बरोबर आहे, कल्पनेशी संबंध आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणून त्यात माध्यम एकच आहे पण दिशा दोन वेगळे आहेत. म्हणून चित्रकार कोणता तरी जे स्कूलमध्ये शिकला म्हणून तो कार्टुनिस्ट होतो असं नाही आहे, किंवा कार्टुनिस्ट कुठे जाऊन शिकत बसतो असं पण नाही आहे, बरोबर आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजेच मनोहरजी सप्रे. काष्ठकला साहित्य क्षेत्रातलं त्यांचं योगदान त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करतं. ते अतिशय विद्वान असून वेगवेगळ्या क्षेत्रांमधला त्यांचा जो छंद त्यांनी जोपासला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा आपला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. सामान्यपणे एक व्यंगचित्रकार एका दिवशी एक व्यंगचित्र काढतो असा आत्तापर्यंतचा सगळ्यांचा अनुभव आहे. पण सप्रे 4 व्यंगचित्र काढायचे आणि 4 दैनिकांना अत्यंत नियमितपणे ते वर्षानुवर्ष पुरवायचे. त्यांच्या व्यंगचित्रामध्ये त्यांची कॉमेंट फार भारी असायची. बहुतेक व्यंगचित्र सामाजिक, कौटुंबिक आणि फार क्वचित प्रसंगी ते राजकीय असायचे, पण अतिशय चपखल आणि यथायोग्य पद्धतीचा असा त्यांचा विनोद असे आणि तो जाग करणारा असे. विनोदाचा सखोल विचार केला तर वरपांगी हसवणारा विनोद आणि प्रदीर्घ विचार करायला भाग पडणारा विनोद असे विभाजन आपण करू शकतो. व्यंगचित्रकाराला दुसरा प्रकार महत्त्वाचा, मोलाचा आणि प्रबोधनाचा वाटतो. नुसता हसवणे म्हणजे विनोद असा एक सर्वसाधारण गैरसमज सगळीकडे पसरलेला असतो. माझं असं स्वतःचं मत आहे की विनोद हा हास्यकार कसायलाच पाहिजे, नाही तर तो विनोदच नाही आहे. पण केवळ हसवणे हे तरी विनोदाचं काम आहे का, की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, ह्याचा मी आपला अभ्यास करत राहिलो. त्याच्यानंतर माझ्या नकळत लक्षात आलेलं आहे की हसवणारे विनोद दोन्ही असतात, पण एखाद्या हसवण्याचं प्रयोजन नुसतं हसवणे एवढंच प्रयोजन असतं आणि दुसऱ्यामध्ये ताबडतोब तुम्हाला हसवायचं आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला न्यायचं, हसण्याच्या पलीकडे गंभीर करायचं, असं ज्या ठिकाणी प्रयोजन असतं तो विनोद काय, त्याला आपण उपहास म्हणतो. कुठलीही तपश्चर्या ही प्रदीर्घ असावी लागते. तारुण्य सुलभ अति आत्मविश्वास, बनचुकेपणा घातक असतो. व्यंगचित्रकाराला व्यासंगी असावं लागतं. वाचन, चिंतन, मनन हे सर्व करण्याची गरज महत्त्वपूर्ण असते. तेव्हाच तो घडतो एक व्यंगचित्रकार म्हणून. वेड्यावाकडं चित्र काढलं की व्यंगचित्र होतं हा एक गैरसमज आपल्याकडे आहे. एका माणसाने मला विचारलं पण होतं पोरांनी का वेड्यावाकडं चित्र काढलं की व्यंगचित्र होतं का. म्हटलं हे बघा, मिरगी आल्यानंतर लाथा झाडण्यानी काय नृत्य होतं का म्हटलं. त्याला काही लय असते, त्याला काही रीत असते, काही त्याला काही भात असतं. म्हणून हे सगळं तसं हे त्या पद्धतीने सगळं आलं पाहिजे. त्याला रियाज लागतो, अभ्यास लागतो, म्हणून क्विकली व्यंगचित्रकार तयार होतो असं गैरसमज दिसतो. मराठीमध्ये दुर्दैवाने केवळ एक रसिक म्हणून सांगतो मी, व्यंगचित्रकार म्हणून मला तुम्ही विसरून जा,
पण रसिक म्हणून तुम्हाला सांगतो की सटायरची कमतरता बहुतेक ठिकाणी जाणवते. साधी वाक्य असतात, बाजारात गेलं पाहिजे, लवकर साखर महाग होते म्हणून वगैरे वगैरे असल्या प्रकारची साधी विधानं जी असतात, शब्दांच्या वरती पकड नसते पाहिजे तशी आणि कल्पनांच्या वरती तर मुळीच नसते. बरोबर. तर त्याच्यामुळे व्यंगचित्र समोरच्या पानावरची आतल्या पानावर गेली आता आणि काही दिवसांनी ते गायब होणार आहेत नंतर. मग तर इंग्रजीतली कार्टून व्यवस्था त्या मानाने अधिक चांगली आहे, अधिक प्रखर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जे कमी प्रमाणात आहे, पण क्वालिटीच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय इंग्रजी पत्रकारिता होत चाललेली असताना मराठी कर्नाटकामध्ये व्यंगचित्राला लायब्ररी आहे, फार मोठी त्यांची आर्ट गॅलरी आहे, त्यांचं रेग्युलर मासिक चालतं चांगलं मोठ्या प्रमाणावर प्रयोग. मराठीमध्ये हे दुर्दैव आहे की याला उतरती कळा लागल्यासारखी आहे. संख्या हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण ही एक जन्माची रियाज आहे. ही याला कलाकुसर, नुसती कलाकुसर नाही आहे याच्यात. बरोबर आहे. तर त्याचा विचार करून जर आपण जर काही ठिकाणी कार्यशाळा असतात, ठीक आहे, चित्र काढण्याची पद्धती प्रत्येक माणसाची वेगळी असते, कल्पनेची भरारी प्रत्येकाची डिफरंट असते, पण असं नाही की सगळ्या बाबतीमध्ये फार मोठं साहित्य आणि नाट्य सगळ्या याच्यात महाराष्ट्र पुढे असताना सांस्कृतिक बाबतीमध्ये झालेली ही पिछेटाट मनाला वेदना देणारी आहे. माझं आयुष्य संपत आलंय, मी काही फार नवीन करू शकणार नाही आहे, पण ज्या क्वालिटीवरती मन माझं वाढलं तशी क्वालिटी आम्ही पुढच्या पिढ्यांना देऊ नाही शकलो, हे दुःख जर आम्हाला झालं तर ते मला वाटतं फार मोठं दुर्दैव ठरणार आहे.